कुठल्याही प्रकारची डोळ्यासमोर कुठली निवडणूक नाही आहे. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा, आज सरकारचं आर्थिक परिस्थितीची अडचण असताना सुद्धा या राज्यातला माझा शेतकरी अडचणीत आहे. माझ्या या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, या शेतकऱ्याला माझ्या मदत केली पाहिजे. हे असताना सुद्धा मदत करायची भूमिका राज्याचे आज दिवंगत दादा आपल्यामध्ये नाही आहेत. दादा असताना पहिली मीटिंग बाबासाहेब पाटील सह्याद्रीला मीटिंग ती पहिली झाली. सह्याद्रीला मी होतो, बाबासाहेब पाटील होते, अजितदादा पवार साहेब होते. आपण पाहिलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे, हवामान बदलामुळे पाऊस कमी पडतोय, जादा पडतोय, दुष्काळ पडतोय, गारपीट होते. माझ्या शेतकरी अडचणीत येतोय आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. त्याला त्याच्या पायावरती कुठेतरी त्याला पायावरती याला उभा केलं पाहिजे, त्याला कुठेतरी एक आधार दिला पाहिजे. या उद्देशानं दिवंगत दादांनी त्यावेळेस ती कर्जमाफीची घोषणा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळी त्या सर्वांनी घोषणा केली होती. आणि आज सुनेत्रा वहिनी पवारांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठी घोषणा आज आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील इथे आम्ही सर्वांनी केली. रक्कम किती होती आज बाबासाहेब पाटील तुम्हाला ते डिटेल देतील. 56 लाख शेतकरी, 56 लाख शेतकऱ्यांना साधारणतः 40,000 कोटीपेक्षा मदत या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांना केलेली आहे. खरंच ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. शेवटी आपण आपल्या घरामध्ये संसार करतो. संसार करताना आपल्या सगळ्यांना माहित आहे की संसार करताना त्या कारभाराला किती अडचणी असतात. त्याला अडचणी त्या फक्त कारभारालाच माहित असतात. आणि अडचणीच्या काळात सुद्धा निश्चित प्रकारे या सर्वांनी आपल्याला खूप मोठी मदत केलेली आहे. सर, मला दुर्गाडे सरांना विचारलं, वळसे पाटील साहेब 40,000 कोटी आपल्या बँकेला किती? दुर्गाडे सर म्हणले, आपला जिल्हा तर कसा मागे राहील? आपल्या जिल्ह्याला साधारणतः त्यामध्ये 1948 साधारणतः 2,000 कोटी रुपयाची मदत या कर्जमाफीच्या आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे. ह्यातनं काय उद्देश आहे? आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की निश्चित प्रकारे माझा शेतकरी यातनं कुठेतरी बाहेर पडला पाहिजे. आपल्या सर्वांना कधी विचार करत नाही. आपण फक्त विचार करतो MA7.5 हॉर्सपॉवरच्या आतलं बिल आपण सरकारने माफ केलं. किती रक्कम सरकारला भरावी लागते? प्रत्येक वर्षी सरकारला त्यासाठी 25,000 कोटी रुपये खर्च येतो. ते झालं. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं की ज्यांची थकबाकी होते 7.5 हॉर्सपॉवरच्या आतली ज्यांची थकबाकी होते त्या साधारणतः 48,000 कोटी रुपयाची रक्कम माझ्या शेतकऱ्यांची वीज माफीची माफ केली. हे सोप्या गोष्टी नाही आहेत बंधूंनो. यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आज तुम्ही सगळे शेतकरी आहात. पूर्वी तुम्हाला यांत्रिकरणाचे किती पैसे मिळायचे, आज यांत्रिकरणाच्या या जिल्ह्याला किती पैसे येतात याचा फक्त आपण कधी विचार करा. मुख्यमंत्री पानंद रस्ता असू द्या, सौर ऊर्जा ह्या योजना असू द्या, अशा अनेक योजना. शेवटी सरकार तर कोण आहे? राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उपमुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे कोण आहेत? वहिनी कोण आहेत? देवेंद्र फडणवीस कोण आहेत? अरे आम्ही पण कोण आहेत? अरे आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत. आम्हाला पण तुमचं दुःख, तुमच्या अडचणी कळतात. तुम्हा लोकांना काय मदत केली पाहिजे, कुठलं धोरण आखल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, कुठलं धोरण केल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला सहकार्य होईल, हीच आमची त्यातनं भूमिका असते. बंधूंनो, जेणेकरून तुम्हा सर्वांना सांगतो, ह्या बँकेने तुम्ही सर्वांनी आम्हाला घडवलंय. निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तुमच्या आपल्या शेतकऱ्यांसाठी जी काय मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. आज इथं नवीन आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जी कर्ज योजनेचा शुभारंभ आपण केलाय, याच्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पारंपरिक शेती बरोबरच आता आपल्याला या धोरणावरती जावाच लागल. आपल्याला त्या पद्धतीचं अवलंबनच करावं लागल. आपल्याला जास्त उत्पादन शेतामध्ये उत्पादन, वळसे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उत्पादन आपल्याला वाढवावंच लागल. आणि उत्पादन वाढवण्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा निश्चित प्रकारे करावा लागेल. खरं तर काही लोकांना वाटतं की आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे वापरणं किती गरजेचं आहे. आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो, आपल्या सोप्या भाषेत जर सांगितलं याय म्हणजे काय, ते एवढे अवघड लोकांना वाटतं काहीतरी अवघड आहे. अजिबात नाही. माझ्या माहितीप्रमाणे याय म्हणजे आपल्या शेतामध्ये आपला तो शेतामध्ये काम करणारा एक चांगल्या प्रकारचा सल्लागार, जर आपण त्याला म्हटलं की निश्चित प्रकारे शेतात बसलेला एक हुशार सल्लागार असं आपण त्याला म्हणू. निश्चित प्रकारे त्याच्याप्रमाणे यामुळे आपल्याला योग्य वेळी पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं, खत किती वापरायचं, हवामानात काय बदल होणार आहेत, रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव कधी होऊ शकतो, याची आपल्या सगळ्यांना वेळेवर माहिती मिळते. ही माहिती काय अंदाजावर नाही आहे, ही माहिती आपल्या सगळ्यांना अचूक मिळते. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या टेक्नॉलॉजीवर आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे जावं लागेल. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची
आज खरं तर कार्यक्रम खूप वेगळा आहे. अजून आपल्याला बाबासाहेब पाटील सुनेत्रा वहिनींचं भाषण सगळ्यांना निश्चित प्रकारे ऐकायचंय. पण मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय की आज आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून खूप काही चांगल्या योजना या बँकेचे आमचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन हे आपल्यासाठी आणतायत, आपल्यासाठी करतायत. शेवटी अजितदादांनी निश्चित प्रकारे आपल्या बँकेमध्ये खूप काही आपल्या बँकेसाठी केलेलं आहे. बँकेला खूप एक चांगल्या प्रकारची शिस्त ही अजितदादा पवार साहेबांनी लावलेली आहे. या बँकेला आपण सर्वांनी जपलं पाहिजे. या बँकेचे जे चांगलं काम करतात, शेवटी मी नेहमी सांगतो की जी चांगलं माणसं काम करतात त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप पण आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. तर निश्चित प्रकारे या संचालक बोर्डांचं काम त्यांचे सगळ्यांना बरोबर सर्वपक्षीय कुठेही राजकारण न आणता जे संचालक बोर्ड निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं काम हे करतंय. मी तुम्हाला एवढंच सांगेल की राज्य सरकारच्या योजना असू द्या, केंद्र सरकारच्या योजना असू द्या, त्या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. अजूनही यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये आपली काही बिलं वगैरे राहिलेली आहेत. वळसे पाटीलच्या पाठीमाग आपल्याला अडचणी होत्या. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये तेही आपण यांत्रिकीकरणाची आपली पाठीमागची बिलं आपण ताबडतोब निश्चित प्रकारे देतोय. आणि भविष्यामध्ये निश्चित प्रकारे हे आम्ही सगळेजण शेवटी शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, शेतकऱ्यांच्यासाठी आहोत. आणि सहकाराच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सहकार आपल्याला आपण सगळे विकास सोसायटीचे चेअरमन आहात, आपण विकास सोसायटीचे बहुतांशी सदस्य आहात. निश्चित प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून गावातल्या माझ्या शेतकरी बांधवांना, गरीब शेतकऱ्याला, अल्पभूधारक शेतकऱ्याला कशी मदत होईल, कसं सहकार्य होईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करा. आज ज्यांचे सत्कार होणार आहेत, आमच्या शेतकऱ्यांचे सत्कार होणार आहेत, त्यांनी प्रत्येक पिकामध्ये एक चांगल्या प्रकारचं संशोधन करून एक चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. गावात त्या निश्चित प्रकारे त्यांचा एक कुठेतरी सत्कार होणं, त्यांना पाठिंबा देणं. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असे आमचे एक प्रयोगशील शेतकरी, एक चांगले शेतकरी आहेत हे अशी एक ओळख करून देणं, यातनं खरं तर त्याचा उद्देश आहे. त्यामुळं आज कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम इथं घेतला आणि आम्हा सर्व आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी एवढंच सांगतो की आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, समृद्ध शेतकरी हा आपला ध्यास, या आधारित शेतीचा स्वीकार करून महाराष्ट्राला आपण कृषी क्षेत्रामध्ये अग्रस्थानी नेऊया, हीच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. ज्याप्रमाणे तुम्ही अजितदादा पवार साहेबांवरती प्रेम केलं, ज्या पवार साहेबांना पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनींना भविष्यामध्ये पाठिंबा देऊया, सुनेत्रा वहिनींना सहकार्य करूया, विकासाच्या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनीला मदत करूया, अशी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. कर्जमाफी संबंधी आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बहुतेक शेतकरी असे होते की त्यांना केवायसी करायला प्रॉब्लेम होत होता. या कारणाने ते केवायसी करू शकले नाही. मात्र त्यांच्या अडचणी आता दूर करण्यात आलेल्या आहे आणि ते सुद्धा आता सहजतेने केवायसी करू शकतील. ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केली आहे त्यांची एक नवीन यादी तयार करण्यात आलेली आहे. या नवीन यादीमध्ये जी की पात्रता यादी असणार आहे, त्या यादीमधील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम टाकायला सुरुवात झालेली आहे. उद्या 1 ऑगस्ट निमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. जे शेतकरी बांधवांनी आधीच केवायसी केली त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जे शेतकरी नवीन केवायसी करणार आहेत किंवा काय केवायसी केल्यानंतर सुद्धा त्यांचे केवायसी होऊ शकले नाही, काही अडचणी आल्या, त्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. नवीन यादी सुद्धा लवकरच लागणार आहे. त्यामध्ये त्या शेतकरी बांधवांची नावे असतील त्यांना सुद्धा हे लाभ मिळणार आहे. काही शेतकरी असे होते की त्यांची कर्जाची रक्कम वेगळी आणि खात्यामध्ये पैसे वेगळे दाखवत होते. तर यावरती सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. जरी तुमच्या खात्यामध्ये कमी पैसे दाखवत असेल किंवा व्याज सावटे दाखवत असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये आता बँक भरणार आहे. तुमच्या खात्यावरती कोणताही प्रॉब्लेम आता होणार नाही. थेट तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. हा सर्वात मोठा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सबस्क्राईब करून ठेवा.